अर्जुनला साक्षीच्या विरोधात तब्बल 3 नाही तर 5 पुरावे मिळालेले आहेत व तेच पुरावे ज्यावेळी महिपत आता गायब करण्याच्या प्रयत्नात असतो तिथेच आता अर्जुन चैतन्याच्या मदतीने महिपतचा डाव पूर्ण उधळून लावत आश्रम वाचवणार असतो। ऐनवेळी अर्जुन आता डाव कसा पालटणार ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। ठरलं तर मगच्या 18 ऑक्टोबरच्या भागात तर आश्रमाच्या बाहेर पोलीस थांबलेले असतात। दोन्ही हवालदार इन्स्पेक्टरकडे येतात व त्यांना सांगतात की सर 3 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत, आपल्याला त्यांना आठवण करून द्यायला लागेल की त्यांचा दिलेला वेळ संपत आला आहे। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हो चला त्यांचं नक्की आत काय चाललं आहे ते बघून तरी येऊयात। असं म्हणत इन्स्पेक्टर हवालदारांना घेऊन आश्रमात जातात। इन्स्पेक्टर अर्जुनकडे येतात व त्याला म्हणतात की अर्जुन सुभेदार तुमचं काम झालं आहे का? 3 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत। तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की हो झालं आहे, आम्हाला 5 एव्हिडन्स मिळालेले आहेत व हा एव्हिडन्स बॉक्स मी तुमच्या ताब्यात देतो आहे। तर आश्रमात अर्जुनला तब्बल 5 पुरावे मिळवलेले असतात। तेच पुराव्यांची मांडणी तिथे आता हवालदार इन्स्पेक्टरच्या मदतीने करत असतात। तर इन्स्पेक्टरांनी आता जे एव्हिडन्स मिळालेले असतात त्याची नोंद करून घेतलेली असते। इतक्यातच चैतन्य सायली दोघे देखील बाहेर येतात। तेव्हा इन्स्पेक्टर त्या तिघांनाही सांगतात की आता तुम्हाला दिलेला वेळ संपलेला आहे, त्यामुळे आम्हाला दिलेल्या वेळेतच आश्रम सील करावा लागेल। तेव्हा अर्जुन सांगतो की हो ठीक आहे, आम्ही निघतोच आहोत। तर ते तिघेही आता बाहेर आलेले असतात। तेव्हा सायली अर्जुनला विचारते की सर आपल्याला दिलेल्या दिवसाचा उपयोग झाला आहे ना, त्या पुराव्यांच्या आधारावरती आपण आश्रम परत मिळवू शकतो ना, असं सायली ज्यावेळी विचारते तेव्हा अर्जुन सांगतो की हो मिसेस सायली, जो सोन्याचा तुकडा मिळाला आहे व त्याचबरोबर ते व्हिजिटिंग कार्ड त्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होऊ शकतो। तेव्हा चैतन्य अर्जुन सायलीला म्हणतो की मला तर आशा आहे की जे पुरावे मिळालेले आहेत ते साक्षीशीच कनेक्ट असू देत। अर्जुन तिथे आता त्या दोघांनाही म्हणतो की साक्षी शिकरेने स्टेटमेंट दिलं होतं की ती आश्रमात 1 ते 2 वेळाच आली होती, तेही आश्रम विकत घेण्यासाठी, आणि ती ते आश्रमाच्या आत गेलेली नव्हती तर इथे बाहेर अंगणातच होती। आपल्याला जे 2 पुरावे महत्त्वाचे मिळालेले आहेत ना, त्यातला एक पुरावा जरी साक्षीशी कनेक्ट झाला तर आपण कोर्टात हे प्रूव्ह करू शकू की साक्षी शिकरे खुनाच्या दिवशी आश्रमात आली होती आणि ती फक्त इथे आली नव्हती तर आत देखील गेली होती। मग तिने कोर्टात दिलेलं स्टेटमेंट देखील आता चुकीचं ठरेल। तेव्हा सायली खूपच खुश होते। ती अर्जुनला विचारते की म्हणजे सर मधुभाऊ आता सुटतील ना? तेव्हा अर्जुन हसून होकार देतो। तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये जो शिवडे हवालदार महिपतीचा माणूस असतो त्याला महिपतने फोन केलेला असतो इन्फॉर्मेशन काढण्यासाठी। हवालदार महिपतला सांगतो की वात्सल्य आश्रमातून अजूनही कोणतेही पुरावे आमच्यापर्यंत इथे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले नाही आहेत। तेव्हा महिपत चिडूनच त्याला म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये काय तुम्ही फक्त झोपा काढायला जाता का? तर पुढे हवालदार महिपतला सांगतो की साहेब आमच्या इन्स्पेक्टर साहेबांसोबत अर्जुन सुभेदार गेलेला आहे, आता बघूयात ते परत आल्यानंतर पुरावे त्यांना नक्की काय काय मिळाले आहेत। इतक्यातच इन्स्पेक्टर हवालदार दोघेही आता वात्सल्य आश्रमातून जे पुरावे मिळालेले असतात ते घेऊन आलेले असतात। शिवडे हवालदार महिपतला फोनवरती सांगतो की साहेब तुम्ही ना फोन चालूच राहू द्यात, आमचे साहेब आले आहेत। तर तिथेच आता इन्स्पेक्टर हवालदारांना सांगतात की हे वात्सल्य आश्रम मधून आलेले पुरावे आहेत, हे रजिस्टर करा व एव्हिडन्स रूममध्ये नेऊन ठेवा। तिथे आता बागडे हवालदार त्या पुराव्यांचं रजिस्टर नोंद करतो व त्याचनंतर तो एव्हिडन्स रूममध्ये पुरावे घेऊन चालले असता शिवडे हवालदार त्याला थांबवतो व त्याला सांगतो की असंही मी त्याच रूममध्ये निघालो होतो, तू एक काम कर, तू राहू देत, मी घेऊन जातो। कारण त्याला आता पुरावे काय काय मिळाले आहेत याचं महिपतला माहिती द्यायची असते की जेणेकरून महिपत आधीच अलर्ट होईल। तर शिवडे हवालदार आता एव्हिडन्स रूममध्ये ते पुरावे घेऊन आलेला असतो। तो महिपतशी फोनवरती बोलतो। तो त्यांना सांगतो की साहेब आता हे पुरावे तुम्हाला कसे दाखवू कळत नाहीये। तेव्हा महिपत तिथे आता त्याला त्याची अक्कल पाजळतो। तो म्हणतो की बिंडोक, अरे तू ज्या फोनवरून मला फोन केला आहेस ना त्याला पाठीमागे कॅमेरा देखील असतो। आता त्याच कॅमेऱ्याने त्या एव्हिडन्सचे त्या पुराव्यांचे फोटो काढायचे आणि मला पाठवायचे। आता ते कसे पाठवायचे हे देखील मला तुला शिकवावं लागणार आहे का? तेव्हा आता शिवडे हवालदाराच्या डोक्यात प्रकाश पडतो, परंतु पुढे आता तो धक्क्यात असतो।
कारण महिपत आता जे पुरावे अर्जुनला मिळालेले आहेत ते पुरावे शिवडे हवालदाराला नष्ट करायला सांगतो. त्याला सांगतो की हे पुरावे चाळून खाक झाले पाहिजेत. शिवडे हवालदार आता पुरता हादरून गेलेला असतो, कारण जर तो करायला गेला तर तोच त्याच्यामध्ये जबरदस्त अडकू शकतो, हे त्याला चांगलंच माहिती असतं. घाबरलेला हवालदार तिथे महिपतला सांगतो की साहेब, परंतु हे कसं शक्य आहे? यात मी हे सगळं करायला गेलो तर अडकू शकतो ना. तेव्हा महिपत त्याला आता लाच खायला घालतो. तो सांगतो की तुझ्या पुढच्या 3 पिढ्या बसून खातील याची व्यवस्था मी करतो, परंतु माझं काम तू फत्ते करायचंस. त्यातला एकही पुरावा शिल्लक राहिला नाही पाहिजे. त्या पुराव्यांची राख झाली पाहिजे, असं महिपतने तिथे म्हणताक्षणी कॉन्स्टेबल शिवडे याला बाहेरून आता कोणीतरी हाक मारत असतं. तेव्हा तो डचकतो. तो महिपतला सांगतो की साहेब, मी तुम्हाला फोटो पाठवतो, आणि त्यानंतर तो फोन ठेवून देतो. परंतु त्या एव्हिडन्स बॉक्समध्ये अर्जुनला जो महत्त्वाचे पुरावे 2 मिळालेले असतात, सोन्याचा तुकडा व व्हिजिटिंग कार्ड, ते त्यात अर्जुनने ठेवलेलंच नसतं. त्याच 2 पुराव्यांच्या आधारावरती अर्जुन आता कोर्टात साक्षीची वाट लावणार असतो आणि आश्रम देखील परत मिळवणार असतो. हा अर्जुनचा गनिमी कावा असतो. त्याने महिपत साक्षीला गाफेल ठेवलेलं असतं. तर इकडे प्रतिमा ज्यावेळी अर्जुन सायलीच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा ती सर्व रूम पाहत असते. इतक्यातच तिचं लक्ष बेडकडे जातं व बेडवरती प्रतिमाने आशीर्वाद म्हणून सायलीला तिची जी साडी दिलेली असते ती साडी सायलीने तिच्या उशीखाली जपून ठेवलेली असते. प्रतिमा जाऊन आता ती साडी घेते व आपल्या उराशी कवटाळून खूप हसत असते. तिला सायलीचं खूपच कौतुक वाटत असतं. तिला मनोमन वाटत असतं की सायली, मी दिलेली ही साडी किती छान जपते आहे. तर प्रिया त्याच रूमच्या बाहेर थांबलेली असते. ती विचार करते की बस झालं या सायली प्रतिमाचं नाटक. त्यांच्या एकमेकींवरचं प्रेम किती उफाळतंय ते उफाळू दे, परंतु तोचपर्यंत मी साक्षीकडून माहिती काढून घेते. तर प्रियाने आता साक्षीला फोन लावलेला असतो. तर तोचपर्यंत प्रतिमा आतमध्ये तिने सायलीसाठी गोड खाऊ आणलेला असतो व ती त्या साडीवरती तो खाऊ ठेवते व म्हणते की गोड मुलीसाठी हा गोड खाऊ, तेही माझ्याकडून. प्रतिमा खूपच खुश असते. आई मुलीची जोडलेली नाळ त्यांना एकमेकींच्या आणखीनच जवळ आणत असते. तर प्रिया इकडे साक्षीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु साक्षी फोनच रिसीव्ह करत नसल्याने प्रिया मात्र खूपच वैतागलेली असते. त्याचनंतर प्रतिमा सायलीच्या उशीवरून आता प्रेमाने हात फिरवते. तर ती ज्यावेळी आता बाहेर आलेली असते तर समोरून प्रिया तिला आडवी येते. प्रिया खूप प्रेमाने विचारते की झाली का सायलीची खोली बघून, परंतु प्रतिमा तिचा चांगलाच पचका करते. ती तिच्याशी काहीच न बोलता निमूटपणे तेथून खालीच निघून येते. तेव्हा प्रिया खूपच चिडते आणि म्हणते की सायलीच्या समोर तरी हिची जीभ चुरूचुरू चालत असते आणि मी काही विचारलं तर मूग गिळून शांत बसते. त्याचनंतर प्रिया विचार करते की एवढा वेळ ही बाई सायलीच्या रूममध्ये नक्की काय करत होती, आणि त्याचनंतर ती जाऊन आतमध्ये रूममध्ये डोकावते, परंतु तिला वेगळं असं काहीच वाटत नाही, म्हणून प्रिया तेथून खालती जायला निघते. तर तोचपर्यंत महत्त्वाचा जो पुरावा अर्जुन चैतन्य सायलीच्या हाती लागलेला असतो, प्रीतीज ब्युटी जे व्हिजिटिंग कार्ड असतं, त्याच ठिकाणी ते तिघेही आलेले असतात. कारण त्या कार्डवरून जर साक्षीशी त्याचं कनेक्शन निघालं तर अर्जुन बरोबर खुनाच्या केसमध्ये तिला अडकवू शकत असतो व मधुभाऊंची सुटका देखील करून आश्रम तो वाचवणार असतो. तर त्याच ठिकाणी पोहोचल्यानंतर सायली अर्जुन प्रीतीज ब्युटी तिकडे पाहत असतात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की सर, आपण विचार केला होता त्याच्यापेक्षा जास्त हे दुकान खूपच महागडं वाटतं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्यासाठी तर बरंच आहे ना मिसेस सायली, कारण आपल्यासाठी हा पुरावा खूप स्ट्रॉंग होऊ शकतो. आश्रमातील कोणी येऊन इतकी महागडी कपडे तर वापरणार नाही, यात आपण साक्षीला बरोबर अडकवू शकतो. परंतु हे कार्ड साक्षी शिक्र हिचंच असायला हवं, किंवा तन्वीला त्यावेळी या दुकानातून शॉपिंग करणं परवडलं असावं. अर्जुन आता दोन्ही बाजूने विचार करत असतो. तर त्याचनंतर सायली अर्जुन दोघेही आता त्या दुकानात जायला निघतात. तर ज्यावेळी अर्जुन सायली दोघेही आता त्या दुकानात एंट्री करतात तेव्हा तेथील सेल्स गर्ल तिथे आता सायलीला विचारते की येस मॅम, तुम्हाला काय दाखवायचं आहे, कोणत्या प्रकारचं डिझायनर आउटफिट तुम्हाला हवं आहे. तेव्हा सायली सांगते की नाही. तर अर्जुन म्हणतो की आम्हाला खरं तर तुमच्याकडून एक वेगळ्याच संदर्भात माहिती हवी आहे. तर सायली म्हणते की हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत, हे खूप मोठे वकील आहेत आणि आम्ही थोडीशी माहिती मिळवण्यासाठी तुमच्याकडे आलो आहोत. तर ती सेल्स गर्ल विचारते की सर, कोणत्या मदत हवी आहे.
अर्जुन तिथे आता घडला सगळा प्रकार सांगतो की साक्षी शिकरे यांच्यावरती आश्रमाच्या खुनाची केस चालू आहे व त्याच संदर्भात आम्हाला त्यांच्या विरोधात त्याच आश्रमात एक पुरावा मिळालेला आहे, जे की तुमचं हे दुकानाचं व्हिजिटिंग कार्ड आहे. आणि त्याच संदर्भात आम्हाला माहिती हवी आहे की जर ते कार्ड साक्षी शिकरेचं असेल तर आम्ही आमच्या केसमध्ये याचा फायदा करून घेऊ शकतो. तर आम्हाला त्यांच्या रिलेटेड एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन हवी आहे. हां, परंतु हे कार्ड खूप जुनं आहे, 1.5 वर्षापूर्वीचं आहे आणि 1.5 वर्षापूर्वीच त्याच आश्रमात एक खून घडला होता व त्याच्यात संशयित गुन्हेगार म्हणून साक्षी शिकरे यांच्याविषयी आम्हाला इथूनच माहिती मिळू शकते. आम्हाला फक्त एवढा डेटा हवा आहे की 1.5 वर्षापूर्वी तुमच्या दुकानाचे कस्टमर त्या होत्या का. अर्जुनने आता तिथे त्या सेल्स गर्लला पूर्णपणे समजावून सांगितलेलं असतं की नक्की अर्जुनला काय माहिती हवी आहे. तेव्हा ती सेल्स गर्ल सांगते की सॉरी सर, परंतु हे आता पॉसिबल नाही आहे. कसं आहे ना की आम्ही फक्त 6 महिन्याचा डेटा ठेवतो, त्यामुळे मी फक्त तुम्हाला 6च महिन्याचा डेटा देऊ शकते. तर अर्जुनने अजूनही साक्षीचं नाव गुपित ठेवलेलं असतं की म्हणजे त्याने फक्त थोडीशी इन्फॉर्मेशन सांगितलेली असते, परंतु त्यात संशयी आरोपी साक्षी शिकरे आहे असं तिला सांगितलेलं नसतं. व सायली तिथे आता त्या मुलीला म्हणते की परंतु तुमचे खूप जुने ग्राहक तुमच्या अजूनही लक्षात असतीलच की. मला सांगा की साक्षी शिकरे ही तुमची जुनी ग्राहक आहे का, म्हणजे ती तुम्हाला आठवते का, त्या मुलीला तुम्ही ओळखताय का, असे अनेक प्रश्न सायली त्या मुलीला विचारते. तर त्याचनंतर ती सेल्स गर्ल सायलीला सांगते की सॉरी मॅडम, परंतु मला आत्ता आठवत नाही आहे. तेव्हा सायलीचा खूपच हिरमोड होतो, कारण त्यांना काहीही जरी झालं तरी साक्षीच्या विरोधात पुरावे हवेच असतात. अर्जुन तिथे आता त्या सेल्स गर्लला म्हणतो की बरं ठीक आहे, तुमच्याकडे कस्टमरचा 6 महिन्याचा डेटा असतो ना, मला सांगा की या 6 महिन्यांमध्ये साक्षी शिकरे ही तुमची ग्राहक होती का. तेव्हा ती मुलगी आता चेक करायला लागते. तर काही वेळ आता वाट पाहिल्यानंतर ती मुलगी अर्जुन सायली या दोघांनाही सांगते की सॉरी, परंतु साक्षी शिकरे या गेल्या 6 महिन्यात आमच्या कस्टमर नव्हत्याच. तेव्हा अर्जुन सायलीला मोठा धक्काच बसतो. अर्जुन तिथे आता सेल्स गर्लला सांगतो की परंतु 1.5 वर्षापूर्वी तरी त्या कस्टमर असतीलच ना, त्याचा डेटा कुठेतरी तुम्ही ठेवला असेलच की, ऑनलाईन चेक करा ना. तर ती मुलगी सांगते की सॉरी सर, परंतु यामध्ये मी तुमची काहीच मदत करू शकत नाही, कारण आमच्याकडे ती इन्फॉर्मेशनच नाही आहे. अर्जुन आता खूपच चिडलेला असतो. तर त्याचनंतर अर्जुन तिथे आता म्हणतो की बरं तुम्ही ना प्रिया मधुकर किंवा तन्वी किल्लेदार यांना ओळखता का. तेव्हा तिथे आता सायली सांगते की तुम्ही एक काम करा, तन्वी किल्लेदार गेल्या 6 महिन्यांमध्ये तुमच्या कस्टमर होत्या का हे प्लीज चेक करा ना जरा. आता सायलीने समजावून सांगता क्षणी ती मुलगी परत चेक करायला लागते. तर थोड्या वेळानंतर सेल्स गर्ल चेक करते व अर्जुन सायलीला सांगते की सॉरी सर, अशी कोणतीही व्यक्ती आमच्याकडे आलेली नाही आहे, म्हणजे आमची ग्राहकच नाही आहे. आता अर्जुन सायलीने सुरुवातीला साक्षी देखील व त्यानंतर प्रियाचं देखील इन्फॉर्मेशन चेक केलेली असते, परंतु त्यांच्या विरोधात त्यांना कोणतीही माहिती मिळालेली नसते. त्याचनंतर सायली आता पुढे जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, हा ड्रेस खूप छान दिसतो आहे, तुम्हाला घ्यायचा का. तेव्हा अर्जुनला सायली सांगते की काहीतरीच काय बोलताय सर, असे कपडे मी घालते तरी का, आणि जरी घालायचाच विचार केला तरी इतके महागडे कपडे मी नाही घेणार. अहो सर, या किमतीत आमच्या आश्रमातील मुलांची 4 महिन्याची फी निघून जाते. जाऊ देत, चला आपण निघूया, असं म्हणत सायली अर्जुन दोघेही जातात. परंतु ज्या सेल्स गर्ल करून सायली अर्जुन माहिती काढायलेल्या असतात ती ऑलरेडी साक्षीची खूप चांगली मैत्रीण असते व त्याचमुळे तिने अर्जुन सायलीला खरी माहिती दिलेलीच नसते. डेटा असूनही तिने ते सगळं काही अर्जुनपासून लपवून ठेवलेलं असतं, कारण तिला साक्षीला आधी सर्व काही सांगून अलर्ट करायचं असतं. त्याचनंतर तिने आता अर्जुन सायली दोघे आता निघून गेल्यानंतर साक्षीला फोन केलेला असतो व ती साक्षीला सांगते की साक्षी मॅम, तुम्ही जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे ते अर्जुन सुभेदार वकील इकडे चौकशीला आले होते. तेव्हा तिथे साक्षी विचारते की म्हणजे तू काय सांगितलं त्यांना. तेव्हा ती सांगते की मॅम, मी त्यांना खरी इन्फॉर्मेशन दिलेलीच नाही, तुम्ही जसं म्हटला होतात अगदी त्याचप्रमाणे केलं. तेव्हा साक्षी तिचं कौतुक करते आणि तिला म्हणते की गुड, तुझ्या या कामाचा मोबदला लवकरच तुला दिला जाईल. परंतु ती मुलगी खूप घाबरलेली असते. उलट इथे आता अर्जुन सायलीच गाफील राहिलेले असतात, कारण साक्षीने वेळीच डावा पलटलेला असतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी
पूर्णाची प्रतिमाला सांगते की तुझ्या हातची चव आम्ही खूप मिस करत आहोत. इतक्यातच रविराजांचा प्रियाला सतत कॉल येत असतो. परंतु प्रिया तिथे प्रतिमाला सांगते की आई, ज्यावेळी सायली येईल तिला भेटूनच मग आपण निघूया. तर प्रतिमाला देखील सायलीला भेटूनच घरी परत जायचं असतं. परंतु प्रियाला खरं तर माहिती काढून घ्यायची असते की सायलीला नक्की काय पुरावा मिळाला असेल आश्रमात. कारण ती तिथे कल्पना पूर्णाजी यांना सांगितल्याशिवाय तर शांत बसणारच नाही आणि आपोआपच प्रियाला माहिती मिळेल असं तिला वाटत असतं. तर तोचपर्यंत रविराजांचा सतत प्रियाला फोन येत असतो. तिथे आता प्रिया विचार करते की या किल्लेदाराला काय आग लागली आहे. एकतर ती सायली अजूनही येत नाहीये. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मला कसं कळणार की आश्रमात त्यांना काय पुरावा भेटला आहे. तर तिथे आता प्रिया फोन रिसीव करत नसल्याने रविराजांनी कल्पनाला फोन केलेला असतो. कल्पना म्हणते की हा तर रविराज भाऊजींचाच फोन आहे. तेव्हा तिथे आता प्रियाला धक्काच बसतो. तर कल्पना फोन रिसीव करते तेव्हा रविराजांनी सांगितलेलं असतं की ते खूप वेळ झालं प्रियाला कॉन्टॅक्ट करत आहेत, परंतु प्रिया फोन उचलत नाही आहे. तेव्हा कल्पना सांगते की तन्वी तर आमच्या समोरच आहे आणि मोबाईल तिच्या हातामध्येच आहे ना. तेव्हा प्रिया नाटक करते की अरे बापरे, बाबांचे मिस कॉल आहे तिथे. नाही म्हणजे फोन सायलेंट होता ना आणि मी आईसोबत होते, मला ना लक्षातच नाही आलं. तर त्याचनंतर कल्पना आता फोन ठेवते. ती प्रतिमा प्रिया या दोघींनाही सांगते की रविराज भाऊजींनी तुम्हाला लवकरात लवकर घरी या असं सांगितलं आहे. आता प्रियाला धक्काच बसतो, कारण प्रिया सायली अर्जुनची वाट पाहत असते. तिला जाणून घ्यायचं असतं की त्या दोघांना आश्रमात नक्की काय पुरावा मिळाला आहे, जेणेकरून वेळेवरती तिला साक्षी महिपत यांना अलर्ट करता येईल. तर कल्पना पुढे आता प्रिया प्रतिमा दोघींनाही सांगते की भाऊजींना तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचं आहे, त्याचबरोबर तुम्ही डिनरला देखील सोबत जाणार आहात, त्याचमुळे ते तुम्हाला घरी लवकर बोलावत आहेत. तर तिथे प्रिया म्हणते की नाही आई, आपण ना सायली अर्जुन आल्यानंतर सायलीला तू भेट, नंतरच आपण जाऊयात. प्रिया हट्टच करत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तन्वी, बाबांचं मन असं मोडू नकोस ग. तर तिथे प्रिया भस्कन बोलून जाते की मला आता इथून नाही जाता येणार आहे. आता त्या तिघीही प्रियाकडे धक्क्याने पाहायला लागतात की प्रियाचा नक्की हेतू काय आहे, ती इथेच थांबण्याचा प्रयत्न का करते आहे. आता त्यात विचार करत असता क्षणी प्रिया आता शब्द पालटते व त्यांना सांगते की आईला मी प्रॉमिस केलं होतं ना की सायलीचे आणि तिची नीट भेट घालून देईल म्हणून, मग ते प्रॉमिस कसं मोडू ना. परंतु प्रियाचा तिथे अजून पुन्हा प्रतिमा पचका करते, कारण प्रतिमा तिथे पुन्हा सांगते की आम्ही निघतो आणि सायलीला काय मी नंतर येऊन भेटेनच. तेव्हा कल्पना म्हणते की प्रतिमा, तू सायलीला भेटायला आली आणि तुमची भेटच नाही झाली ना. तेव्हा प्रतिमा सांगते की सायलीच जाऊ देत, परंतु मी तुम्हाला तरी भेटले ना. तर त्याच ना प्रिया प्रतिमा दोघी आता पूर्णाई कल्पनाचा निरोप घेत असतात. तर त्याचनंतर आता पूर्णाई कल्पना या दोघींनी प्रतिमा प्रिया या दोघींना देखील निरोप दिलेला असतो. त्या तिथून जातात व अचानकपणे तिथे अर्जुन सायली आलेले असतात. तर कल्पना तिथे पूर्णाईंना म्हणते की पूर्णाई, प्रतिमाला भेटून तुमच्या चेहऱ्यावरती बघा किती तेज खुलला आहे. तेव्हा पूर्णाजी सांगते की हो ग, परंतु एकदा का प्रतिमाची स्मृती परत आली ना की मग सगळंच चांगलं होईल. इतक्यातच पाठीमागून सायली अर्जुन आलेले असतात. सायली अर्जुन आता खूप खुश होऊन आलेले असतात. तर कल्पनाला आता तिथे सायली विचारते की प्रतिमा आत्या. तेव्हा कल्पना सांगते की अगं आत्ताच गेल्या. तेव्हा सायलीचा हिरमोड होतो, परंतु सायली म्हणते की मी लगेच बघून येऊ का. तेव्हा पूर्णाई तिला थांबवते व सांगते की अगं सायली, ते आता गाडीत बसून गेल्या देखील असते, राहू देत. तर कल्पना तिथे विचारते की आश्रमात काय झालं, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो आहे, म्हणजे नक्कीच चांगली बातमी असणार आहे. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की हो मम्मा, आम्हाला एव्हिडन्स मिळाला आहे. तर तिथे आता सायली खुश होऊन सांगते की हो आई, आणि लवकरच आता मधुभाऊ देखील सुटतात. तेव्हा कल्पना इतकी खुश झालेली असते की ती म्हणते की काय, म्हणजे मधुभाऊ निर्दोष आहेत याबद्दल तुम्हाला पुरावे मिळाले आहेत. तर कल्पनाला तिथे पूर्णाई म्हणते की हो हो कल्पना, अगं किती प्रश्न विचारशील त्यांना, त्यांना आधी आत येऊ देत, जरा श्वास घेऊ देत. तुम्ही काम करा, तुम्ही दोघं जाऊन फ्रेश व्हा, त्यानंतर आपण गप्पा मारूयात. असं म्हटल्यानंतर अर्जुन सायली दोघे आता घरात जातात. तर इकडे रात्री प्रिया विचार करत असते व इकडे तिकडे विचार करतच फेऱ्या मारत असते. रविराज तिथे आता विचारतात की तन्वी, अगं बाहेर डिनरला जायचं आहे, या टेन्शनमध्ये मी जगातली पहिली मुलगी पाहिली आहे. तेव्हा तिथे प्रिया हसते आणि सांगते की बाबा तसं काहीच नाहीये, खरं तर आपण बाहेर जाणार आहोत ना जेवायला, त्यामुळे चालून पोट हलकं करते आहे. तेव्हा रविराजांना हसू येतं. तर रविराज सांगतात की कर कर, तुला हवं ते कर.
तर तिथे आता प्रिया चिडूनच म्हणते की किल्लेदार, अरे मला जे हवं ते होतं ते तर तू करूच दिलं नाही. त्या सायली अर्जुनला की काय पुरावा भेटला आहे याची माहिती काढायचीच होती, तर तू इकडे बोलावून घेतलंस आणि आता म्हणतोय की हवं ते कर. इतक्यातच प्रतिमा तिथे येते व प्रतिमा म्हणते की चला निघायचं का? तेव्हा रविराज सांगतात की हो निघूयात, आपण आधी लॉंग ड्राईव्हला जाऊयात, चालेल ना? तेव्हा तिथे आता प्रिया प्रतिमाला म्हणते की आई, मला एक गोष्ट तुला विचारायची होती. म्हणजे आपण पूर्णा आजीच्या घरी गेलो होतो तेव्हा तू अर्जुन सायलीच्या खोलीत का गेली होतीस? नाही म्हणजे आई, तिथे अर्जुन सायली दोघेही नव्हते ना त्यांच्या रूममध्ये, तरी देखील तू त्यांच्या रूममध्ये का गेली होतीस? असं प्रिया ज्यावेळी प्रतिमाला प्रश्न विचारते तेव्हा रविराजांना धक्काच बसतो आणि रविराज तिथे प्रतिमाला म्हणतात की प्रतिमा, अगं सायली नसताना तिच्या रूममध्ये तू का गेली होतीस? तेव्हा तिथे आता प्रतिमा सांगते की मी सायलीसाठी खास चॉकलेटच्या वड्या करून घेऊन गेले होते, त्याच तिला द्यायच्या होत्या, म्हणूनच त्यांच्या रूममध्ये गेले होते आणि त्याच वड्या तिने आता सायलीच्या उशीखाली ठेवलेल्या असतात. तर इकडे ज्यावेळी अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा सायली अर्जुन दोघेही खूपच खुश असतात. तर तिथे आता सायली म्हणते की सर, आज आपल्याला प्रतिमा आत्यांचा आशीर्वाद देखील मिळाला व पुरावे देखील मिळाले ना? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, परंतु आपल्याला जे एव्हिडन्स मिळाले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही कुठेच काहीच बोलू नका, ते आपल्याला गुपित ठेवावं लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते की हो सर. आणि त्याचनंतर सायली ज्यावेळी बेडवरती आपली पर्स ठेवायला येते तेव्हा तिचं लक्ष तिच्या उशीकडे जातं आणि सायली तिथे जाऊन आता ती पाहते आणि तिला आनंदाचा धक्काच बसतो. सायली त्या चॉकलेटच्या वड्या घेते आणि म्हणते की चॉकलेटच्या वड्या, खूप खुश झालेली असते. अर्जुन विचारतो की काय आहे? तेव्हा सायली सांगते की सर चॉकलेटच्या वड्या, याचा अर्थ प्रतिमा त्या आपल्या रूममध्ये आल्या होत्या. तेव्हा अर्जुन सायलीच्या मागे असतो की मला द्या ना, परंतु सायली आनंदाने इतकी वेडीपिसी झालेली असते की जणू काही जग जिंकल्यासारखं करायला लागते व अर्जुन तिच्या मागेच पळत असतो की त्याला देखील ती चॉकलेटची वडी खायची असते आणि सायली पुढेच पळत असते. तर त्याचनंतर सायली कल्पनाकडे येते, अर्जुनही तिच्या मागोमागच असतो. सायली तिथे आता कल्पनाला विचारते की प्रतिमा त्या आमच्या खोलीत गेल्या होत्या का? तेव्हा तिथे आता पूर्णाई कल्पना दोघी धक्क्यात असतात. तर पूर्णाई तिथे विचारते की परंतु तुला कसं कळलं? तेव्हा सायली सांगते की या चॉकलेटच्या वड्या माझ्या साडीवरती ठेवलेल्या होत्या. तेव्हा तिथे आता कल्पना म्हणते की अच्छा, म्हणजे प्रतिमाने खास तुझ्यासाठी प्रेमाची भेट आणली होती तर, आणि तीच देण्यासाठी ती तुझ्या रूममध्ये गेली होती तर. तेव्हा सायली, कल्पना, पूर्णाई, अर्जुन देखील आता खूपच खुश असतात आणि खऱ्या अर्थाने अर्जुनने आता आश्रम वाचवण्यासाठी पुरावे देखील मिळवलेले असतात. खरं तर गाफील अर्जुन नाही तर गाफील साक्षीच राहिलेली असते. अर्जुनचा हा गनिमी कावा असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुन आता झोपाळ्यावर बसून गप्पा मारत असतात. तेव्हा सायली म्हणते की सर, आजचा दिवस किती छान गेला ना. प्रतिमा त्यांची भेट झाली, त्यांनी एवढं आपल्यासाठी छान प्रेमाचे गिफ्ट आणलं, त्याचनंतर आपल्याला आश्रमात पुरावे देखील मिळाले. आता त्या पुराव्यांच्या आधारावरती साक्षीच खुनी आहे हे लवकर सिद्ध होऊन मधुभाऊ सुटू देत. तर त्याचनंतर अर्जुन सायली जेव्हा रूममध्ये असतात त्यावेळेस अर्जुनला धक्कादायक बातमी मिळते की एव्हिडन्सला आग लागली आहे. अर्जुन ती धक्कादायक बातमी सायलीला सांगतो, मिसेस सायली, पोलीस स्टेशनमध्ये एव्हिडन्स रूममध्ये आग लागली आहे आणि आपण जे पुरावे तिथे जमा केले होते ते पुरावे आता नष्ट झाले आहेत. अर्जुन सायलीसमोर आता आश्रम वाचवण्यासाठीचा खूप मोठा प्रश्न उभा राहिला.